नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो, मी सहनशील मुंबईकर आपलं भटकंतीच्या या सदरात स्वागत करीत आहे. तर आज मी चाललो आहे माझ्या महत्त्वाच्या कामासाठी आणि हे मध्येच मला ट्रॅफिक जाम लागलेलं आहे. तर मित्रांनो, ही वाहतुकीची ही समस्या आहे, ही नेहमीच आपल्याला जाणवत असेल. जेव्हा आपण महत्त्वाच्या कामासाठी जेव्हा बाहेर जात असाल तेव्हा ट्रॅफिक जाम आपल्याला लागतच असणार. तर ह्याचं प्रमुख कारण काय आहे तर आपण पाहायला गेलं तर वित्तीय संस्थांनी जनसामान्य लोकांना आर्थिक स्वातंत्र्य दिलेलं आहे, जेणेकरून सामान्य माणसं टू व्हीलर फोर व्हीलरसाठी कर्ज काढत असतात आणि ज्यांच्याकडे 2-3 गाड्या असूनसुद्धा ते देखील लोक वाहनं कर्ज काढून घेत असतात. जेणेकरून काय होतं, रस्त्यावर अधिक गाड्या येतात आणि वाहतुकीची समस्या निर्माण होते. त्यामध्ये काही अतिहुशार वाहनचालक असतात, ते आपल्या अक्कल हुशारीने आपली गाडी चालवत असतात. त्यामुळे अतिहुशार ड्रायव्हरच्या मूर्खपणामुळे म्हणा किंवा मुंबईकरांचा प्रवास गतिमान होण्यासाठी जागोजागी जे रस्ते विकासाचे कामे चालले आहेत, मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प, भूमिगत मेट्रो प्रकल्प इत्यादीसाठी आपल्याला हे सहन करावं लागेल, कारण आपण सहनशील मुंबईकर.
मी सहनशील मुंबईकर. सर्वप्रथम मी PP साहेबांचे आभार मानतो की त्यांनी मला त्यांच्या यूट्यूब चॅनलवर माझा अनुभव शेअर करायची संधी दिली. आणि आता मी त्यांचंच एक PP साहेबांची शायरी पेश करतो आपल्यासाठी की उलझनों से भरी ज़िंदगी में हम आपसे मिलने की गुजारिश करते हैं. उलझनों से भरी ज़िंदगी में हम आपसे मिलने की गुजारिश करते हैं. कमबख्त इस नेट की अदाओं से हम ऑनलाइन से ज़्यादा ऑफलाइन से डरते. हम ऑनलाइन से ज़्यादा ऑफलाइन से डरते. सर्वीकडे मित्रांनो, मुंबईप्रमाणे नवी मुंबई येथील ट्रॅफिकची समस्या आहे. तिथला एक अनुभव मी माझा शेअर करतो. त्याचबरोबर आदरणीय किशोर कुमार साहेबांचं एक गाणं आपलं थोडं गुणगुणतो आपल्यासाठी. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. थोड़ी गम है, थोड़ी खुशियाँ, थोड़े गम है, थोड़ी खुशियाँ. यही है, यही है, यही है छाँव धूप. ये जीवन है, ये ना सोचो इसमें अपनी हार है कि जीते हैं. ये ना सोचो इसमें अपनी हार है कि जीते हैं. जो भी अपना लो इसे जीवन की रीत है. ये जिद छोड़ो यूं ना तोड़ो, हर पल एक दर्पण है, ये जीवन है. धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो, आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. आता आपली भेट उत्क्रांती अनोखी दिशा भाग 81मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. कारण आपण सुरक्षित तर आपलं कुटुंब सुरक्षित. आणि हो, वाहन जर चालवत असाल तर आपल्याबरोबर दुसऱ्याचाही विचार करा. कारण जेणेकरून वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही, ट्रॅफिक जाम होणार नाही आणि लोकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होईल.